मी अश्विनी एस एस एम सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। सगळ्यात आधी प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। दाताचं काम करायला आले होते आणि परत ह्या रूटने हे आणत नाहीत आणि 3 दिवस झालं यात्रेत बघते, यात्रेत अर्ध्यातने जाते। दुर्डी घ्यायची होती आणि शाळा सुटल्यानंतर सगळी पोरं बघा आलेत, पण रात्रभर यात्रा चालू असते ना, मग कामगार लोक आणि विकणारे हे झोपायचे तरी कधी, सगळे दुकान बंद आहेत। पण रस्त्यावरून जाणार आहे, कुठे दिसली तर दिसली दुर्डी घ्यायची आहे आणि ह्यांचं कालवा नंबर येत नाही। अश्विनी आधी दवाखान्यात जाऊया, परत इकडे येता येत नाही। परत मला मसाले सामान घ्यायचं आहे, मसाला बनवायचा आहे ना मला, त्यामुळे सगळी पॅक करून झोपलेत। म्हणजे शिक्षक लोक आणि शाळेचे विद्यार्थी सोडत तर कोणच नाही, रात्री पाय ठेवायला जागा नसते। ह्या बाजूला बघितलं काय, कडे आहे त्या कडया विळी असलं आहे, तर दुर्डी नाही आहे तिथे। आणि मागे वारीची गर्दी बघा, आणि मगाशी इतकं गेले ना वारकरी, खूप गेले वारकरी। शेती सामान आहे। आता ह्यांचं मला फुकट वरडाच खायचं आहे। काय घ्यायचंय, कुराड? मगाशी बघितलंच तर की झाले दुर्डी व हे असलं बघितल्याशिवाय पण यात्रा वाटत नाही। असलं बघितल्याशिवाय यात्रा ती इथं इथं आहे दुर्डी। पण मला कळणार बघ विचार कर, 80 रुपये लय झाले। सगळे बंद दुकान असल्यामुळं, म्हणजे प्लास्टिकची आहे ती दुर्डी, त्यामुळं नकोच परत मनाला खरखर। चाळण आहे तर, पण चाळण मला समजणार नाही, हरभरा वगैरे चाळायचं ते आई सोबत पाहिजे, त्याशिवाय ते मला कळणार नाही अगदी व्यवस्थित। शेतीचं सामान आहे, शेती सामान आहे। तर आमच्या इथनं ना पंढरपूर खूप जवळ आहे, 40 किलोमीटर आहे फक्त। तर ह्यांना मला वाटतं लगातार चाललंय तर संध्याकाळी पोचतात, तर सकाळी 8 वाजता नक्की पोचतात हे लोक। आणि रस्त्यावर आता एक 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 मांडायला चालू केले। सांगोल्यातला दवाखाना एरिया आहे आणि सगळीकडे तुम्हाला शाळेच्या मुली दिसतात। घरी जायची घाल, चला जाऊन नंबर तर लावते मी। दवाखान्याचं काम झालं, म्हणलं आता लागलंच मिरची आणि काय खडे मसाले घ्यायचे आहेत, काय घरात आहेत काय नाही। आणि आज इतकी गर्दी आहे ना सांगोल्यामध्ये, गर्दीला आहे आज बाई, गर्दीला आहे आज। सगळं भाजी वगैरे 12 महिने भाजी मार्केट पडते।
हा बाजारवाड्यासारखं आपण धंदा करत नाही. मस्त 120 कमी करायचं एखादा वाढवायचं असं आपण करत नाही. बघा हो, 2 आहे का? ओके ओके. नाही फक्त 5 मध्ये आहे. अर्धा किलो ना. मिरं द्या, लवंग द्या आणि हे काही चक्री चूल आणि मोहरी सांगोल्यात आल्यासारखं. तर एक ताई यूट्यूबर आहेत, तर त्यांचा अचानक कॉल आला की काल त्यांच्याकडे हळदी कुंकू करायचं झालं नाही, त्यांनी आज ठेवलाय. तर मी तर त्यांच्या घरी पहिल्यांदाच चालले आणि ओळख पण काही इतकी नाही आहे. कमेंट वगैरे करत होतो ना, जसे आता तुमची माझी ओळख आहे सेम त्या ताईंची ओळख आहे. तर इथंच जवळ आहे म्हटल्यानंतर तर ते कॉल करतायत. तर म्हटलं ह्यांना जाऊया. तर त्यांना म्हणलं खायला आणा काय तर काय. तर आणलं ह्यांनी खायला काय काय. तर ब्रेड बिस्किट वगैरे काय काय आणलं. तर चला इथंच कुठंतरी त्यांचं घर आहे, तर त्यांच्या घरी जाऊन भेटूया. मी पण पहिल्यांदाच चालले. खाऊ आणलाय यांनी. फोन वय त्या ताईंचंच यायला लागलाय. म्हटलं चला पहिल्यांदा चाललोय आपण, पहिल्यांदाच भेट होणार आहे. तर तब्येत एक नीट नाही आहे, आवाज एक पूर्ण बिघडलाय, पण काही हरकत नाही, जसं आहे तसं. मुलगा आलाय म्हटल्यानंतर हेच समोरचं घर असणार आहे. त्याने तसं दिलेलं ॲड्रेसमध्ये घराचं नाव. झाडी सईपरी आमचं दवाखान्याचं नियोजन होतं ना, त्यामुळं. आणि ह्या बाळाचं नाव सांगे ना, तू सांग रे नाव काय ह्याचं. सम्राट. सम्राटचं आज बोरणार नाही की नाही. मम्मी सगळं रथसप्तमी संक्रांत संपल्यानंतर बोरणार चाललंय. ह्यांचं डेकोरेशन. कुठे मम्मीचं किचन इथं कोण आहे है ना. ही छोटी आहे, आणखी तर मोठी. बनवलाय पोहे खाऊन मग जायचं. ह्यांना तर भूल दिलंय, हे कसं खाणार का माहिती आता. थोडंच आहे. काय नाही, जीभ बीप दात बीत चावलं तर काय खरं नाही. तुम्हाला ना की हे घ्या की आमच्या बरोबर एक खुर्ची घ्या. काय त्याला आलो म्हणला की लगेच. बालाजीचं कुंकू आहे त्याला, तिरुपती बालाजी का. माझ्यातच तिळगुळ देणार असू द्या, काय असू द्या. तिळगुळ काय गोड बोला राहिले. मी म्हणते की तुला देऊ तिळगुळ. तिळगुळ घे, गोड बोल. आ कर की मावशी. माऊ अरे हे घशात काय जात नाही काय. नाही करते खायला ते. अरे तुम्ही बसा करा, तुम्हाला देते की. हा उठू नका. तू नाही खात काय खाऊ वगैरे काय. तू गाड्या लागते पाठवलं नाही. अरे बाबा हे मग कसं वाटते मला माहितीये का. नाही काय नसते, आपल्या मराठी हिंदू संस्कृतीच आहे तशी आहे, पण लईच झाली संस्कृती. नाही मी कधीच कोणाला पाठवत नाही तसं. लय झालं आता घरी जाऊन जेवण पण जात नाही आता मला. फोटो पण अचानक ननंदबाई आले, काही कल्पना वगैरे काय दिलेल्या नव्हते काय नाही. आणि त्यांच्याबरोबर तू सार्थक आलेले आहेत. तर तुम्हाला सांगते
गडबडीमध्ये ब्लॉग तर राहिलाच करायचं, कारण की मी जस्ट आत्ता सांगोलवरून आलेले होते, त्यामुळं थोडंसं फ्रेश वगैरे झाले, विंचरले काय नाही. आणि येताना समोसा आणलेला, ताई यायचं काय माहीत नाही, सई परीला आईंना आणि एक एक्स्ट्रा असं 4 समोसे आणलेले. तर समोसे खाऊन मुलांनी असं ठेवून बाहेर ना श्रुतू आल्या म्हटल्यानंतर चटणी एवढं ठेवले, असं राहिलेलं चटणी मग मुलं खात नाहीत आणि सगळं उष्ट ठेवले समोसा वगैरे चौघांनी खेळायच्या नादामध्ये. तर सार्थक आणि श्रुतू सई परी गेलेत बाहेर खेळायला, जाऊ दे म्हटलं. आणि मला मोबाईल धरायला कोण नव्हतं आणि ट्रायपॉड म्हणजे लावणे इतकं माझ्यात आता एवढं ताकद राहिली नाही, कारण की पूर्ण दिवस माझं सांगोल्यात गेला. म्हटलं काय आता पोहे करायला काय दाखवायचं, फक्त त्याच्यामध्ये जरा वेगळं म्हटलं तर हिरवे मटार घातलेले आहेत आणि मी आणि हे पण सकाळपासून जेवलेले नाही आहेत. तर म्हटलं आता 3:30-4 वाजलेत, टाईमबरोबर पोहेच खावावं आणि जेवण ह्यांना बनवायचं म्हटलं तर हे सगळे जेवण करून आलेले, श्रुतू सुट्टीवर आलेत ना, तर त्यामुळं त्यांच्यासाठी पुरणपोळी वगैरे केलेली होती वाटतं. पुरणपोळीचा स्वयंपाक जेवण करून आणलेले. तर ह्या डब्यात काय आणलं मला माहीत नाही अजून, तर मी काय उघडलेले नाही. मला आधी गरम गरम पोहे द्यावं सगळ्यांसाठी. एकदम मस्त असे पोहे झालेत आणि मनू खाली वरडायला लागली. आता ह्यांच्यासाठी पण पोहेच, माझ्यासाठी पण पोहेच म्हटलं. आता ह्या वेळेस जर जेवलं तर तब्येत अगदी बिघडून जाईल, तर तरी मुलांसाठी मी एक्स्ट्रा बनवले. खाल्ले तर खाल्ले, मुलांचं काय सांगता येत नाही. आता हा बोलतात नंतर नाही, परत हा असं चालू असते. काय आहे म्हणू, तुला दूध चपात दिलंय काय? दिले की नाही दूध चपात तुला? देऊ का? बरेच काही म्हणते तू लकीला लाड करत नाही, मनूला लाड करते. लकी तर किती खातो दिवसभर चपाती भाकरी, त्याचा माप नाही. मनूला काय एक चतकोर चपाती दूध थोडं दिलं तर चालते आणि भटकत असते इकडं तिकडं. दिवसातनं 2-3दा मग तिला द्यावं लागते आणि लकी बाहेर असते म्हणून मनू घाबरते आणि मनू बाहेर जात नाही. तर चला सगळ्यांसाठी चमचे काढते. चमचे अगदी खाली गेलेत, तर हे डिग्गे आहे ना चमच्याचं एक आठवण म्हणून ठेवले. असं मी माझा वापर करते. सगळे चमचे परत चाकू वगैरे जे काय आहे ते सगळं मी ह्यात ठेवते, कारण की सई जेव्हा लहान होती, सई आता पहिलेच बाळ होतं का नाही, त्यावेळेस तिला पहिल्यांदा सायकल आणली होती का नाही, त्याची आठवण मी असं वापरते. सगळ्या गोष्टी ह्यात बसतात, भरपूर अशा गोष्टी बसतात त्याच्यामध्ये. तुला देते थांब, आधी पाहुण्यांना पोहे देऊ दे, द्यायचं की. तर माझं तिला आईंना वगैरे सगळ्यांना देऊन येते, तुम्हाला दाखवते. पोहे खूप छान झालेले आहेत. ओ थांब, द्यायचं. आणि असे छान सगळ्यांना पोहे घेतलेले आहेत. मटार काहीचे खाली गेलेत, काहीचे वर आहेत. असे मस्त पोहे बनवले आणि असं ढिगारा पडलाय. आल्या नाश्त्याचा खाऊन पोराने असं टाकलेले. ह्यातच आमच्या हात. चलो आले ते बाहेर गेले, पोहे खात नाही म्हणते. समोसा पण नीट खाल्ले नाही तू, उष्ट ठेवून गेले सगळेजण. खात नाही म्हणले, उष्ट ठेवून गेलेत. 2 प्लेट आहे बघा. कुठले? 2 आहे नको म्हणले, नको बोलले तरी पण ठेवले नाही त्यांना. समोसे खाल्ला असते, खाल्लेत की. अहो मी सोनूला पहिला विचारले आत्या आलेत का, सोनू म्हणले आजी तर म्हटलं येणार नाही म्हणले. तर बघू तिळाच्या वड्या, भजी आणि पुरणपोळी 1-2-3 आहेत आणि ह्यात बहुतेक आमटी असणार आहे. असं ते सगळं असंच ठेवणार. पोरांचा आवाज खूप येतोय, काय चाललंय बघून येणार. लगे वरडायला चालू, घालते वैरण. हा उठलीच साळूबाई. पहिलं तुला वैरण घालू का? आले दम. हे बघा आमचे सगळे 4 पोरं. पहिला आपल्या संगूचं बघू. आले तुमच्याकडेच येते ना. हे बघा बेडवर बसल्यासारखं बसली आहे. हा
इधर तुला खा. आणि तिथं बघा श्रुतू, सार्थक आणि परी गेले सायकल खेळायला. टोपी घालून बघितले तिथं छान दिसतंय. छान आहे ते. मामाने बी आणले शाल. ही टोपी थंडीची टोपी. पहिल्यांदा 2 घेतल्या होत्या का कोणती आणि सॉक्स घेतलो 2. कुणी घेतलं म्हणून पण एकाच मला दिला. सॉक्स आहे खरं, तुम्ही घेतलं होता का वाई? घेतलेलं. फोन घेतलं कुणी घेतलं असं? बॅग तर सगळे काढले होते आम्ही. ही पुरींची आहे. अरे ते पॅन्ट काढली नाही सोनू तू? पॅन्ट पॅन्ट कसली? पॅन्ट काढली. पाच काळी नाही टोपी आणल्या. पहिल्यांदा घेतली. ही अजून आहेत त्या. पहिल्यांदा घेतल्या सुरुवातीला. ही कुणी घेतली? बर बर ते ठेवलंय, बाजूलाच ठेवलंय हे, घेतलेलं. बोलते मोठी बघा. मूर्ती आहे. लांब लटा. मीच आहे ग. काय करतेस ग? चांगले होते. लोक आणल्या घाला. तुम्ही बघितलं तर का खरेदी आईने काय काय केली? येते का बघा बघू. मामांची मामाने नेली. हाय सर बसते का नाही? आ बसते का सार्थक ना बसते? सर का सोना चपात्यानं टाक, चपात्यानं टाक. लकी चपाती ये म्हणलेला. श्रुतिकाची मागं लागलं नाही वाटतं लकी. आला होता का माग? नाही ना. नाही काय करत बा. गप गप गप. अग जा ती चपात द्यायला. सोनू जा तिकडं. चपात दे, चपात दे त्याला. हा चपात दे, दे चपात त्याला. दे की ग, कशाला हे करायला त्याला. चपात चपात घ्या लकी. जा रे लकी, चपात द्यायला लागले. इकडं 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 जा. इकडं इकडं तिथे सोनू दे की त्याला. हा दे, दे की ग. ताई चालले त्या पलीकडच्या आत्याला बोलायला गेलेत. तोपर्यंत ह्यांनी गाडी काढली ताईंची. झाला अभ्यास? बरं झालं. उद्या एक दिवस सुट्ट्या वाटतात अजून. चलो. खूप बिल बिल झाले. दे विचार त्यांना खाताय का? हो ओके दे रे बाळा. आजींना पायात चप्पल नाही चालायला ना. आजीला काय तर ऐकूया. पण जवळ जा. पिकले धुरळा. सांगवाल्यात घाण किती, गर्दी किती. आज लय गर्दी. लकी तू बाय बाय करतोय. दररोजच येतो. काय झालं? आवाज चप्पल नाही चालवलंय ना. चप्पल नाही. बाय. आओ मी होय 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 होय. आई ना बघत तिकडं. हा हा जावा जावा. चप्पल नाही चालवते ना. दीदी कधी ऐकू जायचं आई? नाही ऐकत गाडी. थांब इकडे बघितल्यावर बघ ना. आता बघितलं.
ननंदबाई पण गेले. अवतारा करता जाऊच नका, कारण की दिवसभर ना ओढाताण खूप झाली होती. एक थोडा वेळ असं पडले होते. आणि आई आणि परी दोघी पण गावात गेलेत. आईनं पण थोडीशी कणकणी आले ना, मग ते पण इंजेक्शन द्यायला गेलेत. तर आत्ताच जाऊ आशाताईनं अशी गरम गरम पालक भजी, मिरची असं दिलेले आहेत. तर असं ताकीद दिलेलं आहे की गरम गरम खावा अश्विनी. म्हणलं चला, तर इतक्या जाऊबाईनं भजी दिलेत, तर मस्तपैकी शेअर करून खावावं, ज्याचं त्याला क्रेडिट द्यायलाच पाहिजे की नाही. आणि चला म्हटलं आता खाऊन घेते. तर सई पण आहे, सईला म्हणते खा. आता आई खातात का नाही माहीत नाही, कारण की आईंना पण म्हणजे थोडंफार का होईना रात्री नॉर्मल ताप आला होता आईंना, आणि सगळं थोडं कमी होतं. तरी पण म्हटलं ह्यांना एक इंजेक्शन दिलेलं ऐकत नाही केव्हाही. आई 8 वाजलेत. पोरींचा अभ्यास वगैरे आवरल्यानंतर सगळं कपाट आवरायचं चाललंय. जसं की खालचं सई ती घागरा काढ की ग जरा. खालचं परीनं तिचं आवरलंय हे बघा, आणि जे मधलं आहे ते सईच आहे. तर तुमचं तुम्हाला आवर बोलले. आणि इथं माझं काय आवरायला लागले काय माहित, माझ्या कपाटातलं परी. जसं की काय पिसं वगैरे काय 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 आवर. असू दे बाई, बुक कसं ठेवली पिसं असं पद्धतशीर ना आहे ना. मग असं ठेवायचं चालू आहे. हे बघ अशा पद्धतीनं हे ह्या वयात हे पिसं ठेवायचं चांगलं की नाही. घागरा हे आहे ना ते वेगळं ठेवायचं, आणि जीन्स वेगळं आणि टॉप वेगळं ठेवायचं. हा सापडतंय. कधी ते ह्याच्यात ठेवायचं मग. आणि आज काय खायच्या खायावर आहे. अशा त्यानं असं मला चाट बनवून आणले. खरं तर सांगायला गेलं खास असं त्यांचं चालू आहे. तर ह्याच्यामध्ये ना काय काय घातलंय, पाणीपुरी, पाणीपुरी, रगडा, शेव, कांद्याची पान, कांदा, आणि चिंचेचं पाणी, चिंचेचं पाणी, चिंचेमध्ये ह्याचं पाणी काय म्हणतात, काय खजूरचं पाणी आहे, खजूर पाणी, खजूरचं पाणी आहे. असं भरपूर असा रगडा आणलाय. भजी खाल्ल्या अजून, तरी म्हणते मला भूक का नाही. भजी खाल्ल्या, पालक भजी गरम गरम. पाणीपुरी चुरा करून त्यात टाकले, खाऊ वाटलं मग एक नंबर. असं काय काय 50 रुपयाला भेटते. 50 रुपयाचं खायला आणलंय वहिनीनं. तुम्ही ट्राय करा जरा. काय आज काय बाळाला काय खरं नाही आज. आज खायचा दिवस आहे. होय हो. असं बरं आहे ना हो, प्रेग्नेन्सी मध्ये लय लाड करायला मिळते. नाही एरवी पण देते अगं कट केला. तर आज अख्खा दिवस दगदगीचा गेला. आराम करायला का मिळाला नाही. सांगोलवरून येईपर्यंत ननंदबाई पण अचानक आले होते. 6 जानेवारीची सुट्टी होती ना, तर आईंना भेटायला आल्या होत्या आणि पोरी पसारा काढल्या होत्या. बरं झालं म्हटलं, त्यांचं ते आवरतात हे चांगली गोष्टच आहे. तर म्हणजे त्यांचे कपडे व्यवस्थित ठेवले का त्यांना पण मग मिळतात. ह्यांचे बाबा तर अगदी हरकून गेले, पोरी काम करले. तर असा आमचा दिवसभराचा रुटीन होता. कसा वाटला ब्लॉग हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका.